तर रामराम मंडळी, कशात सर्व मजेत ना? तर आपली बघा तयारी झाली, टॉप बॉक्स लागला आहे, बॅग बांधल्यात आणि आता फक्त निघायच्या पूर्वी तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण निघालो आहे गणपतीला. तर निघायच्या आधी आपले एक मेन कार्य संपन्न करूया. हे बाबा गणपती बाबा मोरया. आम्ही गावाला निघाली तर आम्हाला सुखरूप पोहोचू. चला निघूया पटापट. चला गाडीवर भेटू आता डायरेक्ट. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला मित्रांनो, आपण आता कुर्ला सोडलेला आहे आणि आपण वाशी मार्गे निघालो आहे गावी. मॅप जसं दाखवतो आहे कमी डिस्टन्स जिथून दाखवलं तिकडून आपण काढतो आहे. आपण ऐरोली मार्गे नाही जात आहोत. मॅप आपण लावलं आहे वाशी साईडने आणि रात्रीचं असं जास्त दाखवण्यासारखं काय नाही आहे, त्यामुळे सकाळ झाल्यावरच कॅमेरा चालू करेन. कारण सकाळच निघालो आपण 5 वाजता बरोबर आपण गाडी बाहेर काढली. चला पहाट झाली, फक्त आता सूर्यनारायण कधी येत आहेत बघूया. त्यांचं दर्शन झालं की पुढचा प्रवास सुरूच ठेवू आपण. आणि मेन म्हणजे कसं आहे मित्रांनो, मी मॅप लावला आहे खरा, पण हा रोडने मी पहिल्यांदाच येतो. म्हणजे मी असं ह्या रोडने कधी परत आलोच नाही आणि पूर्ण मोकळा रोड आहे. मागाचपासून आहे ना 2 वेळा मी मॅप चेक केला, नक्की आपण गावचाच ॲड्रेस टाकला आहे की दुसरा टाकला आहे. तर 2 वेळा दाखवलं तर बरोबर डिस्टन्स वगैरे सर्व चेक केलं, बरोबर आहे. पण हा रोड आपला नवीनच आहे आपल्यासाठी. चला बघू आपल्याला काय, आपल्याला तर गावी जायचं आहे, लवकर पोचू तिकडेच बघू. आणि मस्त रोड एकदम मक्खन आहे, खड्डे नाही काय नाही, मस्तपैकी 70-80 करत चाललो आहे आपण. मध्ये मध्ये थोडे आहेत पण एवढे पण नाही आहेत, म्हणजे आरामात गाडी वरच्यावर निघून जाते. वर की खाली काय. नक्की कुठून, मला वाटतं उरण मार्गे जातोय रोड. एकदम असा गावातला रोड आला आहे बाजूला, मस्त आहे की. हायवे तर कुठून तर दिसत नाही. हा गावातलाच रोड आहे, पण मस्त आहे एकदम शांत एकांतात, ना गाड्या ना काय. बघा ना पूर्ण रोड मोकळा आहे आणि आपली एकटी बाईक बस. मस्त. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर भरपूर आहेत पण या रोडला, भरपूर म्हणजे भरपूरच आहेत. आणि गाडी या रोडला जरा स्लोच चालवावी लागते, कारण स्पीड ब्रेकर तर आहेतच, त्याशिवाय हे आपले डॉगेश बाय रस्त्याच्या मध्येच कुठूनही प्रकट होत आहेत, त्याच्यामुळे जरा हळूहळू जावं लागते. पण मरू दे तिच्या यायला, त्या खड्ड्यातपासून तर जो वाचलेला आहे. हा रस्ता एकदम चालवायला सोपा आणि मस्त स्मूथ आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण स्पीड ब्रेकर जास्तच आहेत. बाकी इकडची रोड टॅक्स भरपूर गेला आहे वाटतं, त्याच्यामुळे खड्डे दिसत नाहीत मला. आपला मुंबई गाव हायवेचं टॅक्स कोण देत नाही वाटतं, त्याच्यामुळे तिकडं चंद्र झालेला आहे. आपला चंद्र गोल असतो, पण आपला धरतीवरचा चंद्र हा स्ट्रेट लाईनमध्ये आहे. वा, म्हणजे इकडे बघा ना, टॅक्स एकदम व्यवस्थित भरला जातो आहे. रस्त्यांना खड्डे नाही काय नाही, एकदम स्मूथ रोड. आणि इकडे आपल्याला टोल पण लागत नाही, डायरेक्ट आपण बाहेर पडणार कदाचित, कारण मॅपवर तर टोल दाखवत नाही आहे.
बाकी गावाला गेले काय सर्वजण? चला चला चला. गावाला जाताना जी ओढ असते ना ती शब्दात नाही सांगू शकत. आणि त्याच्यात परत गणपती येत नाही आलेत. आपण थोडा उशिरा चाललो आहे गावी. आपण चाललो आहे गौरीच्या आदल्या दिवशी. हा व्हिडिओ यायला थोडा लेट होईल कारण तुम्हाला तर माहितीच आहे, गणपती म्हटलं तर मोबाईल कुठच्या कुठे असतो, काय कुठे असतं कळतच नाही. फक्त आरती, भजन आणि पोरांसोबत गणपतीच्या पाया पडायला फिरण्यातच वेळ जातो. बाकी मोबाईल तर आम्ही यूजच नाही करत. मोबाईल असेच पडलेले असतात घरात. त्याच्यामुळे हे सर्व ब्लॉग गावावरून आल्यानंतरच एडिट होणार हे नक्की आहे माझं. कारण कितीही बोललो गावाला जाऊन एडिट करेन पण ते होणारच नाही. कारण मोबाईलला हात लावायलाच वेळ नाही. इकडे जाऊ तिकडे जाऊ, नाच बघायला जाऊ, जाकडी बघायला जाऊ, तोच. आणि त्याच्यात बायका नाचायला लागल्या गावाला की घरात असताना चल तू वाजवच. जीव काढून घेतात माहिती आहे ढोलकी वाजून. पण वाजवताना तिथे एवढं का वाटत नाही. आता पाऊस पण सुरुवात झालेला आहे आणि रोड आता हायवेला मिळेल असं दाखवतोय मॅपवर. बघूया कुठे जाऊन मिळतोय आपण. पण रोड खतरनाक एकदम बिना खड्ड्याचा भेटला. टॅक्स फुल भरलेला आहे आणि आता आपण तिकडच्या टॅक्सला जाणार आहोत, म्हणजेच विदाउट टॅक्सवाल्या रोडला. तिकडचा टॅक्स कोण भरत नाही त्याच्यामुळे खड्डे पडलेत. वा काय सुंदर नजारा आहे. सगळीकडे हिरवागार आणि समोर हा डोंगर. खूप असं भारी वाटतंय. मगाशी इकडून एक ट्रॅव्हल्स गेली, त्याच्यानंतर वेगळी अशी गाडी कुठली दिसलीच नाही. आपल्या कोकणातलीच ट्रॅव्हल्स होती. MH08 नंबर होता त्याचा, म्हणजे रत्नागिरीचीच आली ती. बाकी जास्त गाड्या दिसल्या नाहीत. बाकी सर्व आता हायवेला गेल्यावर किती गर्दी भेटते बघूया. मला वाटतं गाड्या असतील, ट्रॅफिक असणारच. कारण गौरीच्या आदल्या दिवशी जातो आहे आपण. गौरी येणार आपल्याकडे संध्याकाळी आणि उद्या आहे वौसा. मग वौसासाठीची माणसं आज जाणार. पण या रोडने आलं त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक मला खाली भेटले. मस्त आरामात चाललो आहे. घेतलंच ना सगळं. चला गणपती बाप्पा मोरया. चला तर निघूया आपण. मस्तपैकी 2-2 वडापाव खाल्लेले आणि पाणी वगैरे सगळं घेतलेलं व्यवस्थित. पाणी तर कधीपासून तहान लागली होती, मध्ये काय भेटतच नव्हतं. आणि आपण कसं सकाळी निघालो आहे ना लवकर, त्याच्यामुळे दुकानं पण उघडली नव्हती. आता हायवेला आल्यावर जरा नाश्ता पाणी केलेलं. आता हायवेला उतरतो आहे आपण. हायवेला गाड्या बघ किती आहेत, जाऊ की नको. आपल्याला सेफली जायचं त्याच्यामुळे घाई नाही बाबा. गाड्या नसतील तेव्हाच आपण क्रॉस करणार. बाईक कधी आरामातच चालवा. कसली घाई गावाला जाऊन एवढं काय करणार आहे. घाई तर असतेच मित्रांनो, पण राईड करताना पण काही गोष्टी जपाव्या लागतात. सेफली बाईक चालवावी लागते. आणि आपण आता हायवेला लागलो आहे आणि समोरच आपल्याला लालपरी दिसले. या लालपरीला क्रॉस करू आणि पुढे जाऊ. लालपरीचा वेग 80पर्यंत मर्यादित असतो. त्याच्यात पण या खड्ड्यांमुळे स्लो चालवतात. पण आपले जे गावी जाणारे लालपरीचे ड्रायव्हर्स आहेत ना, त्यांना मानलं पाहिजे. कारण मी ज्या बसमधून ट्रॅव्हल करायचो ना लालपरीतून, तर खड्डे असे म्हणजे वाटायचेच नाही. म्हणजे एकदम आरामात चालवतात गाडी. खड्ड्यातून वगैरे एकदम आरामात चालवतात. एक क्वचित खड्डा असा येतो ना की स्पीडमध्ये असल्यावर अर्जंट ब्रेक मारू शकत नाही. त्याच्यामुळे खड्ड्यातून काढावीच लागते. जर अर्जंट ब्रेक दाबला पब्लिक पुढे आपटणार. म्हणून मानलं पाहिजे या ड्रायव्हर्सला की बाबा आरामात एकदम घेऊन जातात.
माणसं झोपलेले आरामात, त्यांना काय वाटतही नाही खड्ड्यातून जातो वगैरे, काय कळतही नाही. बाकी खड्ड्यांचं मायाजाल चालू झालं आहे हळूहळू. आणि खड्डे पण असे हायवेवर अचानक समोर येतात ना की कळण्यात येत नाही. आपण असतो स्पीडमध्ये आणि अचानक खड्डा येतो ना, तो दुसरा काही ऑप्शनच नाही, आपल्याला त्या खड्ड्यातून घालावंच लागते. आणि अशा तऱ्हेने आपलं पाऊस सुरू झाला आहे आणि जोरातच पाऊस आला आहे की हो. पण मस्त वाटते जरा, म्हणजे सकाळपासून जे गरमीतून झालेलं होतं ना घामाघूम, ते आता असं मोकळं वाटतंय. रेनकोट तर घालूनच होतो, कारण कधी पाऊस येईल आणि समोरच्यांचा चिखल हा ओढतो, त्याच्यामुळे कपडे घाण होण्यापेक्षा मी रेनकोट दोघांनीही घालून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे एवढं गरम होत होतं ना काय सांगू. पण आता जेव्हा पाऊस सुरू झाला आहे तेव्हा असलंच छान वाटतं, मस्त वाटतं. आणि हा पाऊस गावाला जाईपर्यंत असंच राहू दे, म्हणजे टेन्शन नाही. पावसातून राईड करायची मजाच वेगळी. आणि खड्डे चालू झाले, हे बघा. हे आता 40% GST. कालच न्यूज ऐकली मी की आपल्या 350च्या वरच्या CC बाईक्सला 40% GST द्यायची आहे. चला चला गावात पोचली हो. जास्त मध्ये पॅच घेतला नाही, कारण पावसामध्ये ते कॅमेऱ्यातून काही व्यवस्थित दिसत नव्हतं. कॉंग्रॅच्युलेशन. हा तुझीच टाकतो पहिले. चल येतो, भूक लागली मला. किती दिवस आहे? चला फायनली आपण पोचलो. आणि हा आमचा घरी जाण्याचा रोड बघा, खतरनाक आहे जरा, सवय झाली. काय स्लीप होतात. बस आता जवळपास पोचण्यातच आलेलं आहे आपण. बस हा एक वळण आणि आपण सरळ घरी. कोकणातली घरं खतरनाक असतात आपली. आपलं घर. शूटिंग चालू आहे आतमध्ये, बघायला पाहिजे नक्की काय चाललंय. हो अभिषेक गुरव आलेत. काय मग आता करणार नाही ना. सगळे विसरून काय. तर मंडळी, गावाला आल्या आल्या आपल्याला मिळालेत अभिषेकजी गुरवजी. आज करून युट्यूबला लवकरच येईल सिरीज गणपतीची. आणि आता पॅकअप झालेला आहे आमचा. नक्की सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. मेहनत घेऊन पावसाचा सगळा करून शेवटी पॅकअप. पावसातही शूटिंग थांबली नाही म्हणजे विचार करा. पावसात पण आम्ही शूटिंग थांबवले नाही आहे. आणि आता आम्ही संगमेश्वरात. संगमेश्वर गाव कुठलं आहे? साखळकोंडला आहे. साखळकोंडला खूप छान गाव आहे. पाठी व्ह्यू खतरनाक आहे. तो तिकडचा हायवे. आणि हे मंदिर कुठलं? हे मंदिर राधाकृष्ण मंदिर. हे राधाकृष्ण मंदिर छान मंदिर आहे. इथे आम्ही शूट केलं. इकडे सगळं शूट केलं. तिकडे पण शूट केलं. दिवसभर शूटच करतो तू. आणि आता मी चाललो, आज गौरीचा दिवस आहे आणि चाललो रत्नागिरीत. नमस्कार, बाय बाय.